नमस्कार, मी कवयित्री संगीता महाजन. निर्मल स्नेह प्रेम यात आपण शंभूगीतेतील पुढील भाग ऐकावे. शुभम सगळ्यांना. महायोगी यांनी सांगितलेली आजची अमृतवाणी शंभूगीता. शंभूगीतेबद्दल: जीवन फार सोपं आहे, त्याला अजून सोपं बनवूया. लोकांनी कठीण बनवून ठेवलेलं आहे. लोकांची कठीण जीवनाकडे प्रगती झालेली आहे. निर्विचारचा अर्थ फक्त हवे असलेले विचार. ज्या क्षणीच्या विचारांची गरज आहे तेच विचार आपल्या आतमध्ये असणे. नको असलेल्या गोष्टी जीवनात ठेवणार तेव्हा नको असलेल्या घटना जीवनात घडणार. नको असलेल्या लोकांना महत्त्व दिले की नको असलेले विचार येतच राहतात. हवं असलेल्या गोष्टींकडे केंद्रित व्हावे. आपल्याला प्रगती कशात पाहिजे आहे? आत्मा उन्नतीसाठी, मोक्षप्राप्तीसाठी. बाकी अडकाव काढा. आपलं लक्ष स्वतःकडे असायला पाहिजे. हवं असलेल्या गोष्टीकडे जावे. स्वतःकडे लक्ष असावे. निर्विचारात, संतुलनात राहावे. दुसऱ्याला सुखी, आनंदी करण्याच्या चक्करमध्ये तुम्ही सुखी होणार नाही. हाऊस वाईफ नव्हे तर हाऊस राणी म्हणावे. त्यापेक्षा सोपं गृहलक्ष्मी, ती घराची अधिपती, घराची मालकीण. ज्या घरात स्त्री मुलगी दुःखी, त्या घरात संपत्तीने म्हणा, सर्व गोष्टीने म्हणा दुःखी होतो माणूस. म्हणून घरात स्त्री मुलगी हिला प्रत्येक क्षणी आनंदी सुखात ठेवावे. आपलं लक्ष हे स्वतःवरती जास्त पाहिजे. इतर लोक काय करतात त्यासाठी नको. जो स्वतःला सुधारत नाही, तो जे आपला स्वभाव बदलू शकत नाही, तर दुसऱ्यांचा स्वभाव बदलण्याकडे लक्ष देऊ नये. व्यक्ती नको ते उद्योग करत असतो. व्यक्ती स्वतःला बांधून ठेवतो. त्याचा परिणाम स्वतःलाच भोगावा लागतो. जसे आपण कर्म करू तसेच आपल्याला ते भोगावे लागते. म्हणून कर्म सुधारा, आयुष्य बदलेल. वास्तविक जीवनाशी निगडीत वाचन करणे. आपल्याला प्रगती कशामध्ये हवी आहे? आध्यात्मिक सुख की दुःख? जेवण केल्याने पोट बिघडणे किंवा जेवण न केल्याने पोट बिघडणे कशावर अवलंबून आहे? याकडे लक्ष द्यावे. या सगळ्यांचा बॅलेन्स साधता आला पाहिजे. त्याचे आत्मचिंतन, आत्मनिरीक्षण करण्याची गरज आहे. आपले जीवन सुख, शांती, समृद्धीने भरून जावे आणि आपल्या सर्व इच्छा, आकांक्षा पूर्ण होत महादेवाचे आणि महादेवीचे आशीर्वाद आम्हाला प्राप्त होत अशी शुभेच्छा. आपले सर्वांचे जीवन सुख, शांती, समृद्धीने भरून जावो आणि आपल्या सर्वांच्या इच्छा, आकांक्षा पूर्ण होत महादेवाचे आणि महादेवीचे आशीर्वाद आपल्या सगळ्यांना प्राप्त होत अशी शुभेच्छा श्री महायोगी प्रेम यांनी व्यक्त केली. शुभम भवतु. ओम नमः शिवाय. हर हर महादेव. धन्यवाद.